हे बघा, ही मुगाची डाळ 2 पावशेर, ही मठाची डाळ 1 पावशेर, चवळीची डाळ अर्धा पावशेर आणि अगदी थोडीशी, बघा आधीचं कसं, अगदी थोडीशी हरभऱ्याची डाळ. आपण ह्या सगळ्या डाळीचे मठ मुगाच्या वड्या करणार आहोत. या सर्व डाळी आपण चांगलं स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने धुवून टाकायचं त्यांना चांगलं. हे बघा, मी सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता. आणि साधारण यांना 7 ते 8 तास भिजू द्यायचं. यांच्यामध्ये डाळीच्या वरती पाणी येईल एवढं पाणी टाकायचं. आणि रात्रभर यांना भिजू द्यायचं. हे बघा, सकाळी 5 वाजता डाळ आता काढलेली आहे. सगळ्या डाळी आता चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये थोडंफार काही साल राहिलं तर ते निघून जातं. हे बघा, अशा डाळी सगळ्या मी घासून घेतलेल्या आहेत. तर अशा घासल्याने ना त्या वड्या अशा मऊसूत येतात. त्याच्यामुळे ही डाळ थोडीशी घासून घ्यायची आणि जे राहिलेलं साल असतं ना ते पण निघून जातं. हे बघा, हे वड्यांमध्ये टाकण्याचा हा मसाला आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरं आणि 2 चमचेच मीठ घेतलेलं आहे. आणि ह्या 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच एवढं अद्रक आणि ही कोथिंबीर आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी तिखट थोडंसं जाडसर दळायचे त्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये टाकायचे. हे बघा, मी मिक्सरमध्ये असं वाटून घेतलं आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मध्यम आकारामध्ये वाटून घ्यायचं. जिरं आणि बडीशेप असं बारीक वाटून घ्यायचं. आणि हा सर्व मसाला याच्यामध्ये टाकायचा. आणि हे बघा, मिरच्या पण अशा वाटून घ्यायच्या. कोरड्या मिरच्या आहेत ह्या लाल, त्या पण त्याच्यामध्ये टाकायच्या. हा असा सर्व मसाला एकत्र कालवून घ्यायचा. कालवल्यावर बघा हे असं दिसतं. आता चला आपण याच्या वड्या पाडू. हे बघा, एखाद्या अशा पाटावर प्लास्टिकचं शीट टाकून अशा वड्या पाडून घ्यायच्या. हे आहेत मुगाच्या वड्या, तुम्ही बघू शकता. असे टाकायचे त्यांना मीडियम आकारमध्ये, जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त लहान पण नाही. आणि ह्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या.